सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यामध्ये दोन महत्त्वाच्या विषयांवर सुनावणी झाली आणि त्यात सर्वोच्च न्यायालयानं या देशातल्या आंदोलनजीवी टूलकिटला ज्या पद्धतीनं फटकारले ते लक्षात घेता या टूलकिटचा मुळात अजेंडा काय आहे तेही कळतंय आणि सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली भूमिका ही सुद्धा खरं तर स्वागतार्ह अशी मानायला हरकत नाही. कारण दोन प्रकरणं जरी वेगळी वेगळी वाटली तरी त्यामागचं टूलकिट आणि लिब्रांडूंचा अजेंडा हा मात्र लपून राहत नाही. म्हणूनच या दोन स्वतंत्र प्रकरणांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आठवड्यात दोन PIL संदर्भामध्ये सुनावणी झाली. त्यातली पहिली सुनावणी ही एक PIL दाखल केली होती की नॅशनल असोसिएशन फॉर वुमेन्स अशी वगैरे काहीतरी संघटना आहे, त्या संघटनेनी ती दाखल केलेली होती आणि त्या संघटनेचा PILचा विषय हा म्हणजे अल्पसंख्याकांचं देशातलं मॉब लिंचिंग असा होता. या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट निजाम पाशा यांनी या संघटनेची बाजू न्यायालयापुढे मांडायचा प्रयत्न केला. त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की या देशातल्या अल्पसंख्याकांना कसं टार्गेट केलं जातं आहे आणि त्यासाठी ते करत असताना या देशातली पोलीस यंत्रणा म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधली पोलीस यंत्रणा मात्र त्याकडे कशी सोयीस्कर डोळेझाक करते आहे असा सगळा एक प्रोपोगंडा या PILच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न दिसून येत होता. ते PILचं स्वरूप लक्षात घेतलं तर ते लक्षात येतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, संतोष मोहन आणि आनंद कुमार या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीला आलं होतं आणि ऑब्व्हियसली की त्याची निजाम पाशा यांनी मांडणी सुरू केली. कोर्ट शांतपणे ते सगळं ऐकत होतं आणि काय पेपर सामुक वगैरे सगळं. सुनावणी दरम्यान भूषण गवईंनी या निजाम पाशांना एक प्रश्न विचारला आणि तिथं हे निजाम पाशा गडबडले. निजाम पाशा यांनी जी काही नावं म्हणजे अल्पसंख्य समाजातल्या तरुणांचा किंवा माणसांचा कसा मॉब लिंचिंगमध्ये इथे हत्या केली जाते आणि कसं त्यांना सप्रेस केलं जातं हे सांगताना त्यांनी बरीच नावं वगैरे दिलेली होती. भूषण गवईंनी शांतपणे त्यांना विचारलं की अहो यात त्या कन्हैया कुमारचं नाव कसं काय नाही आहे. आता कन्हैया कुमार म्हणजे त्या नुपूर शर्मा प्रकरणामध्ये म्हणजे तेव्हा नुपूर शर्मांच्या बोलण्यावरून देशात जो काही गदारोळ झाला तर त्या गदारोळामध्ये राजस्थानमध्ये कन्हैया कुमार नावाच्या एका माणसाला तरुणाला मॉब लिंचिंगमध्येच मारलं गेलं आणि मग त्या मारेकऱ्यांनी त्यांचे स्वतःचे सुद्धा काही मेसेजेस हे सोशल मीडियावर टाकलेले होते आणि त्याच्यावरून देशात गदारोळ ऑब्व्हियसली झालेला होता. पण कन्हैया कुमार असा एकटा होता का? कारण त्या नुपूर शर्मा प्रकरणामध्ये म्हणजे त्यांचा काही संबंध नाही, त्या बोलल्या होत्या, पण त्याच्यावरून झालेल्या गदारोळामध्ये कन्हैया कुमारशिवाय अशा आणखी 4 ते 5 जणांच्या हत्या झालेल्या होत्या. नेमका हा प्रश्न उपस्थित केला कन्हैया कुमारचा आणि हे निजाम पाशा गडबडले कारण त्यांना काहीच सांगता येईना. कारण हेतूच मुळात हा अशा ह्या लिब्रांडूंचा अजेंडा तिथे आणायचा आणि न्यायालयाचा वापर करून भारतामधली लोकशाही किंवा इथलं सरकार कसं दमनकारी आहे हे त्यांना जगापुढे सांगायचं होतं. भूषण गवईंनी या प्रयत्नांना मुळात सुरुंग लावला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण कन्हैया कुमारचा विषय काढल्यानंतर आणि त्यांनी एक निरीक्षण असं नोंदवलं की अल्पसंख्याकांचं वगैरे असं मॉब लिंचिंग नसतं. मॉब लिंचिंग हा एक इश्यू आहे तर आपण तो इश्यू म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. दिस इज समथिंग व्हॉट वी कॉल ॲज अ सिस्टमॅटिक फेल्युअर. यंत्रणामधल्या किंवा समाजातल्या काही फेल्युअरचा जो काही भाग म्हणून या घटनांकडे आपण बघू शकतो. तर आता अशी सुधारित नावं म्हणजे मॉब लिंचिंग या विषयावरती आपल्याला जर सुनावणी घ्यायची असेल तर ती आपण करूया. या PIL संदर्भात अर्थात न्यायालयाने मग केंद्राला त्यांचं म्हणणं मांडायची
संधी दिलेली आहे, म्हणजे दरवेळेला तसं असतंच. याशिवाय ज्या 6 राज्यांचा उल्लेख, तर त्यातल्या 6 राज्यांच्या पोलीस प्रमुखांची सुद्धा म्हणणं मांडायची हे दिलेले आहे, न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. पण आता ही PIL सुधारित करून आणा, असा काहीतरी तो सगळा एकूण प्रकार आहे. मग पण त्यातलं अल्पसंख्याक हे त्यांनी हटवलेलं आहे. जेव्हा मी हे म्हणजे निजाम पाषाण या मंडळींचं एकूण न्यायालयातलं हे बघितलं, मग प्रश्न असा पडला, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, ती मॉब लिंचिंग नव्हती का? राजस्थानमध्येच गेहलोत सरकार सत्तेवर असताना एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला. तिचे वडील पोलिसात होते आणि ते जेव्हा या बलात्कार होऊन तिची हत्याही झाली होती, या प्रकरणाची नोंद पोलिसात करण्यासाठी म्हणजे FIR साठी जेव्हा ते गेले आणि त्याची नोंद करायला गेले, तर त्यावेळेला सुद्धा मॉब लिंचिंगमध्ये त्यांना मारलं गेलं. गंगाराम असं त्यांचं नाव आहे. अशी कितीतरी असंख्य आपल्याला हे दिसतील. केरळमध्ये भाजप असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक असतील, त्यांच्या अशाच हत्या झालेल्या आहेत. मग त्याचा उल्लेख या ह्याच्यात नाही आहे किंवा त्याच्याविषयी मुळात लिब्रांडो कधी बोलतच नाहीत का? तिथे केरळात मारली गेलेली माणसं असतील, हे पालघरचे साधू असतील किंवा राजस्थानातले कन्हैया कुमार किंवा ते गंगाराम असतील. तमिळनाडूतलं असंच एक प्रकरण आहे. तामिळनाडूच्या म्हणजे उत्तर तामिळनाडूमध्ये जो वन्नियार समाज आहे हा खूप म्हणजे सनातन विचारांना मानणारा आहे आणि उत्तर तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी धर्मांतराचे प्रकार होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी रामलिंगम नावाच्या वन्नियार समाजातल्या एका माणसाने खूप प्रयत्न केले. तर त्या रामलिंगम यांची अत्यंत निर्घृण हत्या केली गेली आणि ते आरोपी नंतर मोकळे फिरत होते. वन्नियार समाजाने हे प्रकरण लावून धरलेलं आहे, पण अर्थात स्टालिन सरकारने त्याच्यात अद्याप काही केलेलं नाही आहे. मग त्या रामलिंगम यांचं काय करायचं? ही गेलेली सगळी ही माणसं नव्हती का? त्यांच्या मानवाधिकारांसाठी हे निजाम पाशा किंवा तत्सम टूलकिट आहे, ते कधीच का बोलत नाही? अर्थात ते बोलणारच नाही, कारण त्यांचे हेतू वेगळे आहेत. आता हे निजाम पाशा थोडंसं प्रकरण सांगतो. मी टूलकिटचा भाग म्हणतो याचं कारण असं की मध्यंतरी भाजपचं सरकार कर्नाटकात जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यावेळेला तिथे हिजाब बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या विरोधात हे निजाम पाशा न्यायालयात गेलेले होते आणि महिलांनी हिजाब घालणं किती योग्य आहे अशी मांडणी त्यांनी केलेली होती. ठीक आहे, ते त्यांचा अधिकार आहे वकील म्हणून आणि माणूस म्हणून नाही, परंतु ते करत असताना त्यांनी खूप डेरोगेटरी रिमार्क्स मारले. CAA संदर्भामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा देशात आंदोलनं झाली, तर त्याही वेळेला CAAच्या विरोधात न्यायालयात खूप पक्ष गेले. म्हणजे पक्षकार या अर्थाने पक्ष असे खूप गेले, त्यामध्ये हेही होते. पण हे निजाम पाशा हे वायर, आता या नावावरूनच आपल्याला लक्षात यायला हरकत नाही वगैरे, अशा तत्सम लिब्रांडूंच्या एकूण ज्या काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर लिहितही असतात. तर CAA संदर्भामध्ये त्यांनी जे लिखाण केलं तेही असंच आक्षेपार्ह आहे. आणि अशी माणसं जेव्हा एखाद्या संघटनेचा आधार घेऊन PILच्या माध्यमातून न्यायालयात जातात तेव्हा ते अधिक धोकादायक असतं. म्हणून या प्रकरणाकडे मी जरा थोडा गांभीर्यानं बघतोय. अर्थात आता या प्रकरणाची सुनावणी पुढे गेलेली आहे, कारण न्यायालयानं पहिलाच आक्षेप नोंदवलेला आहे की हे असं अल्पसंख्याकांचं मॉब लिंचिंग असा विषय नाही. कुठल्याही एका जाती धर्माला लक्ष्य करून अशा स्वरूपाच्या गोष्टी होणार नाहीत. मॉब लिंचिंग हा विषय लक्षात घेऊन आपण बोललं पाहिजे. म्हणजे हे जे लिब्रांडो आंदोलनजीवी जे आहेत, तर त्यांचा अजेंडा न्यायालयानं या पहिल्या फटक्यातच उधळून लावलेला आहे. त्यामुळे त्यांचं न्यायालयाचे आभार आपण मानायलाच हवे. पण हे आभार मानत असताना लिब्रांडो किंवा हे टूलकिट काय पद्धतीनं ऑपरेट करत आहे हे लक्षात घेऊन अन्य समाजांनी सुद्धा त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी ठेवली पाहिजे. हा यातला खरा धडा आहे. दुसरं प्रकरण आहे ते या अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांचे एकेकाळचे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार मित्र, गुरु, त्यांना पैसे पुरवणारे वगैरे वगैरे सगळे जे आहेत असे ॲडव्होकेट प्रशांत भूषण. म्हणजे या
सगळे हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदारच असल्यामुळे एका इमानदारांनी म्हणजे केजरीवाल नामे एका इमानदारांनी या प्रशांत भूषण नामे दुसऱ्या इमानदाराला साधारणपणे नको तिथे लाद घालून हाकलून दिला, हाही इतिहास आपल्याला माहिती आहे. याच प्रशांत भूषणांना मध्यंतरी तेजेंद्र सिंग बग्गा नावाच्या एका माणसाने एक फटका दिलेला होता, तेही आपल्याला माहिती आहे. आणि एका प्रकरणामध्ये अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार पण कोर्टापुढे लोटांगण घालावं लागलं आणि कोर्टाने त्यांना फक्त ₹1 एवढाच दंड केला. म्हणजे या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदार प्रशांत भूषण यांची योग्यता ₹1 एवढीच आहे हे न्यायालयाने दाखवून दिलेलं होतं. असे हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयात. आणि ईव्हीएम हा आता जो काही काँग्रेस किंवा टूलकिटचा एकूण लाडका विषय झालेला आहे, ईव्हीएम कसं बोगस आहे, त्याच्यात कशा पद्धतीनं निवडणुका झाल्या तर भाजप ते कसं हॅक करतं आणि ते मतं वळवतं वगैरे वगैरे वगैरे, आता आपल्याला तो सगळा विषय माहिती आहे. ईव्हीएमवरती निवडणुका नकोत, बॅलेटवरतीच त्या घेतल्या जाव्यात अशी मागणी करणारी PIL घेऊन हे प्रशांत भूषण गेलेले होते न्यायालयात. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्यांची खूप मजा घेतली. प्रश्नोत्तरं ती जी काही पाहायला मिळाली ती सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग की हे रेटून सांगत होते, खोटं बोल पण रेटून बोल पण खोटं बोल. ते खोटं बोलायला गेले आणि न्यायालय बाळ घेऊनच बसलेलं होतं. मग एक प्रश्न असा आला की अहो ते जर्मनी म्हणजे प्रशांत भूषणांनी असा मुद्दा मांडला, अहो जर्मनी असेल किंवा अन्य युरोपीय देश असतील किंवा बघा अशा प्रगत देशांमध्ये म्हणजे जिथे तंत्रज्ञान अगदी उरूसपर आहे अशा ठिकाणी सुद्धा बॅलेटवरती मतदान घेतलं जातं आणि आपल्या देशात मात्र अजून आपण ईव्हीएम वगैरे वगैरे हे कसं काय, एवढं आपण काय टेक्नोसॅव्ही वगैरे नाही, तर हे षडयंत्रच आहे. न्यायालयाने शांतपणे त्यांना विचारले की अहो ते बरोबर आहे, जर्मनीचं वगैरे तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण जर्मनीची लोकसंख्या किती? ते म्हणाले काय 6-7 कोटी असेल. ते म्हणले भारतातलं कुठलंही राज्य काय, मी ज्या राज्यातून येतो त्या राज्याची लोकसंख्या सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त आहे. भारतात आता 100 कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत. आता जेव्हा मतदानाची टक्केवारी आपण लक्षात घेतो तर ती 60-70 कोटी वगैरे होते. साधारण 60-70% मतदान गेल्या 3 ह्याच्यात राहिलेलं आहे. 60-70 कोटी मतं बॅलेटची मोजायची असतील त्याला किती दिवस लागतील असं त्यांनी इलेक्शन कमिशनच्या वकिलांना विचारलं. त्यांनी सांगितलं साहेब 15 दिवस तरी लागतील, कारण ती प्रोसेस मोठी असते, ते बॅलेट कसे काय वगैरे. अर्थात तो पूर्वी आपल्याला अनुभव आहे, कारण पूर्वी बॅलेटवरच होत होती. ते म्हणले हे शक्य आहे का? नाही, ते ईव्हीएम हॅक होतं. इलेक्शन कमिशनने सांगितलं जगातला कुठलाही माणूस आणा आणि हॅक करून दाखवा, तर तिथेही त्यांची परत बोलती बंद झाली. मग न्यायालयानंच त्यांना सांगितलं की तुम्ही हॅक तर सांगता, पण जे तुमच्या लेखी जे काय टेक्नोसॅव्ही किंवा वगैरे देश आहेत, पण तिथे जेव्हा ती ईव्हीएम वापरली गेली तर ती ईव्हीएम ही सगळी नेट कनेक्टेड होती. भारतात असं नेट कनेक्शन तिथं नसतं. आणि एक मुद्दा हा इथे परत मांडला गेला, तो रँडमायझेशन. म्हणजे या ईव्हीएम यंत्रांचं रँडमायझेशन केल्यानंतरच ही मुळात मतदान केंद्रामध्ये नेली जातात आणि तिथे बसवली जातात. त्यामुळं कुठलं यंत्र कुठं गेलेलं आहे याची माहिती कोणालाच नसते. आणि इलेक्शन कमिशनचे एक माजी आयुक्त, त्यांची गेल्या आठवड्यात करण थापर नामे असेच एक अखिल ब्रह्मांडातले एकमेव विद्वान, त्यांच्या चॅनलवरती ते मुलाखत घ्यायला गेले आणि तिथेही त्या इलेक्शन कमिशननी साधारणपणे या टूलकिटची यथेच्छ लायकी काढून दाखवली. इथेही त्यांनी तो रँडमायझेशन हा विषय त्यांनी बरोबर सांगितलेला आहे. पण कुत्र्याचं शेपूट वाकडा असतं. काहीही करून भाजप किंवा मोदींना रोखायचा, असा तो त्यांना अधिकार आहे. पण हे करत असताना आपण काय करतो आहोत याचं भान या टूलकिटला नाही. तुम्हाला एका पक्षाला, राजकीय पक्षाला, एका नेत्याला किंवा त्याच्या संघटनेला, त्याच्या अनुयायांना रोखायचं आहे. जरूर रोखा, तो तुम्हाला राजकीय अधिकार आहेच. पण म्हणून देशातल्या यंत्रणांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न ही मंडळी करतायत आणि निर्भय बनव करत राज्यातही अशीच काही लोक बोंबलत फिरत आहेत, तर हे प्रयत्न आपण हाणूनच पाडले पाहिजेत. 2 राजकीय पक्षांमधला संघर्ष हा कायम राहणार. तो राहिल्याचं दुःख आपल्याला असताच कामा नये. परंतु याचं निमित्त करून देशातल्या यंत्रणांवरती, मग ते इलेक्शन कमिशन असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, म्हणजे न्यायसंस्था म्हणून असेल, किंवा तत्सम सरकारी ज्या सगळ्या यंत्रणा आहेत
तर त्यांच्याविषयीच मुळात समाजामध्ये अशा स्वरूपाच्या काही शंका कुशंका निर्माण करून देऊन समाज मन कलुषित करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो हाणून पाडलाच गेला पाहिजे. मग या अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार प्रशांत भूषण आणि अर्थात ते दुसरं टूलकिट निजाम पाशा यांना गेल्या आठवड्यात घटना दोन वेगळ्या, दोन पीठं वेगळी होती, परंतु त्या दोन्हीचा परिणाम एकच आहे की या टूलकिटला न्यायालयानं उचलून बाहेर फेकून दिलेलं आहे. असले मुद्दे घेऊन आमच्याकडे यायचं नाही. अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल त्यांना सुद्धा न्यायालयात कशा पद्धतीनं फटके बसतात ते आपण बघतोय आणि तिथेही न्यायालय सांगते राजकीय संघर्ष इथं घेऊन यायचा नाही, आम्ही फक्त घटना आणि कायदे त्याचाच विचार करतो. त्यामुळे न्यायालयाची ही भूमिका ही अत्यंत म्हणजे अभिनंदनीय आणि न्यायालयाचे मुळात आभार मानले पाहिजेत ते यासाठी की या टूलकिटच्या दबावाला कोणी बळी पडलेलं नाही आहे आणि न्यायसंस्था ही आजही निष्पक्ष आहे त्याचं दर्शन अशा अनेक घटनांमधून घडतंय आणि हे आश्वासक आहे. म्हणून आपण याची दखल आवर्जून घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आज हा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलो. मित्रांनो, आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. आमचा कॉमेंट बॉक्स खुला आहे. तुमच्या सूचना आम्ही नक्की त्याची दखल घेऊ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गोजोस्कोप. धन्यवाद.